अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी आरोपी शरीफुल इस्लामच्या जामिनाला पोलिसांचा विरोध. आरोपी बांगलादेशात पळून जाण्याची शक्यता. मुंबई पोलिसांचा सुनावणी दरम्यान कोर्टात युक्तिवाद. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी हितेश मेहता याचा ब्रेन मॅपिंग चाचणी अहवाल सकारात्मक. मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांची माहिती. अहवालामुळे आर्थिक फसवणुकीत त्याचा सहभाग असल्याचं सिद्ध. बदलापुरात 19 वर्षीय तरुणाकडून 13 वर्षीय मुलीचा विनयभंग. बदलापूर पोलिसांकडून तरुणाला अटक. सोलापुरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू. दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईक आणि स्थानिकांचा आरोप. धाराशिवच्या परंड्यातील रागी शिंदे महाविद्यालयातील मुलीचा मृत्यू. निरोप समारंभात भाषण करताना चक्कर आली आणि उपचारादरम्यान मुलीने जीव गमावला. नांदेडमधील ट्रॅक्टर दुर्घटना प्रकरण. ट्रॅक्टर चालक आणि शेतमालकाला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक झाला होता फरार. मिठी नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी 19 वर्षात 1650 कोटींचा खर्च. मात्र मिठी नदी प्रदूषणाच्या विळख्यातून अद्यापही मुक्त नाही. यंदाच्या पावसाळ्यात मिठीचं चित्र स्पष्ट होणार. मुंबई महापालिकेवर ठेकेदारांचे देयके देण्यासाठी 16,900 कोटींचं कर्ज काढण्याची नामुष्की. 20 वर्षांसाठी 9% व्याज द्यावं लागणार. मलबार हिलमधील निसर्ग उन्नत मार्गाच्या खर्चात वाढ. मूळ प्रकल्पाचा खर्च 12 कोटींवरून 25 कोटी. मांद्रे शासकीय वसाहतीतील गृहनिर्माण संस्थेसाठीच्या भूखंडासाठी निकष ठरवण्यासाठी समिती गठीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समिती गठीत करण्याचे दिले आदेश. ठाण्यातील चिरागनगरमधील प्रस्तावित एसआरए प्रकल्पाला मंजुरी. जमिनीवर आदिवासींचा मालकी हक्क हायकोर्टाने नाकारला. 2319 झोपडपट्टीधारकांना झोपडपट्टी खाली करण्याची नोटीस. विकसित एमपीसीबीचे पर्यावरण भवन उभं राहणार. एमएमआरडीएने 80 वर्षाच्या भाडे कराराने भूखंड दिला. 2 महिन्यात भरावी लागणार 25% रक्कम. दुय्यम निबंधक कार्यालयातील 75,000 मूळ दस्त संबंधित पक्षकारांना परत दिले जाणार. सहजिल्हा निबंधक कार्यालयाचा पुढाकार. चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते शुभारंभ.